संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आमदार नारायण कुचे यांचा पोलीस बंदोबस्तामध्ये पैसे वाटप करतो असं संभाषण असलेला एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालाय आणि एक व्यक्ती आमदार यांना मतदानासाठी पैसे वाटप करण्यासाठी अंधार पडू द्या असं म्हणतोय आणि त्यावेळी नारायण कुचे हे गोरगरीब लोकांचं भलं होऊ दे असा संवाद या रेकॉर्डिंगमध्ये ऐकू येतोय। आपण पाहूया काय नेमकं या रेकॉर्डिंगमध्ये म्हटलेलं आहे। कुचे साहेब बोल बोल हॅलो बोल ना। आता थोडासा हे पडू द्या ना, अंधार पडू द्या ना। सगळे लोक घरात पुढे पैसे वाटत असते, गोर गरीब लोकांना नोटा चांगले दिसल्या पाहिजे। अहो कुचे साहेब एक मिनिट ऐकून घ्या। सगळीकडे चर्चा चालू आहे म्हणून म्हणलो मी तुम्हाला की थोडासा अंधार पडू द्या। अंधारात नको खेळणे जमत, अंधारात जरा उजळत होऊन जाऊन दी। अरे उजेडात नका करू। तुम्ही आडीतून आडीला पलीतून चालू आहे। नाही आडीलं नाही तुम्हाला कोण। हॅलो, हे तुमचं गैरसमज आहे। तुम्हाला आडीलं नाही कोण। डोर टू डोर आम्हाला आहे ना, तुम्ही 2 दिवस काही म्हणायचं नाही तुम्हाला। तुम्ही काय शाद्या आमच्या बॉडीतला शाद्याला तुम्हाला माहित झालं, बॉडीतला शाद्याला म्हणून जाऊन द्या। कोण? आता मी एक PI ची गाडी मागितली, 7-8 पोलीस बंदोबस्त मध्ये पैसे वाटत होता। बिंदास वाटा कुचे साहेब, मी तुम्हाला काय सांगतो पण थोडासा अंधार पडू द्या। गरीब जनतेचं भलं होऊन द्या ना। तुम्ही तर भलंच का ना अहो आमदार साहेब, तुम्ही आतापर्यंत तुम्ही भलंच काही चाललेले आहे ना। चालन, ओके बाकी तुम्ही बाकी नाही, आम्ही नाही बाकी तुम्ही, पण जरा थोडा अंधार पडू द्या। दिवसा ढवळं चालू झाल्यावर म्हणल्यावर आता एवढं मोठा आमदार माणूस जर एवढं दिवसा ढवळं जर असं करू लागलं म्हणल्यावर थोडंसं हे वाटतं ना। ओके। तर आमदार नारायण कुचे यांच्याबरोबरचा झालेला हा संवाद आहे। दरम्यान या संदर्भात झी24 तासनं आमदार नारायण कुचे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यावेळी त्यांनी ही क्लिप आणि आवाज आपला नसल्याचा दावा केलेला आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। विशाल, अत्यंत धक्कादायक हा खरं तर सगळा संवाद आहे, मात्र नारायण कुचे म्हणतात हा आपला आवाज नाहीये, ही क्लिप आपली नसल्याचा त्यांचा दावा आहे। अगदी खरं आहे। विरोधकांना पराभव झोंबलाय आणि त्यामुळे ते बदनाम करण्याचा डाव अशा पद्धतीने खेळत आहे, असा आरोप नारायण कुचे यांनी केलाय। प्रभाग क्रमांक 24च्या महापालिका निवडणुकीतील हा सगळा प्रकार आहे। तिथं नारायण कुचे यांची बहीण निवडणुकीमध्ये उभी होती, तिचा विजय झाला आणि यावर वंचित बहुजन आघाडीनं आक्षेप घेतला आहे। गेली निवडणुकीच्या निकालाच्या दिवसापासून वंचित बहुजन आघाडीचे मोर्चे सुरू आहेत। सातत्यानं नारायण कुचे यांचा निषेध करण्याचा प्रयत्न सुरू आहे। नारायण कुचे यांनी पैशांचा वापर करून निवडणूक जिंकली असा त्यांचा आरोप आहे आणि याच आरोपानंतर आता ही क्लिप पुढे आलेली आहे आणि यात नारायण कुचे आणि एका अनोळखी माणसामध्ये पैसे वाटपावरनं संवाद सुरू आहे। याबाबत झी24 तासनं नारायण कुचे यांच्याशी संपर्क केला, त्यांना या क्लिपचं वास्तव विचारलं। त्यावेळेस हे सगळं खोटं आहे, मला बदनाम करण्याचा डाव आहे, लोकशाही अशा पद्धतीनं चालत नाही असं काहीसं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय। मात्र या क्लिपमुळं आणि सातत्याने होत असलेल्या त्यांच्या आरोपामुळं नारायण कुचे भाजप आमदार चांगलेच अडचणीत आल्याचं आपल्याला म्हणता येईल। ठीक, विशाल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर गोरगरिबांचं भलं होऊ द्याचं कुचे म्हणतात आणि या कथित ऑडिओ क्लिपमध्ये पैसे वाटपासंदर्भात अत्यंत गंभीर नारायण कुचे सध्या आपल्याबरोबर आमदार स्वतः जोडले गेले। जाणून घेऊया त्यांच्याकडून काय नेमकं या ऑडिओ क्लिपचं त्यांच्या मते सत्य आहे। हा नारायण कुचेजी आत्ता आपला हा संवाद ऐकला आणि अत्यंत धक्कादायक असा खरं तर हा संवाद आहे। काय आपलं म्हणणं आहे या संवादाविषयी, काय या ऑडिओ क्लिप विषयी आपलं म्हणणं आहे? ही ऑडिओ क्लिप मोडतोड करून तयार केलेली आहे। माझा आणि हिचा काही संबंध नाही, स्पष्टपणे सांगतो। मला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे, कारण प्रभाग क्रमांक 24 मधून 4ही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आणि इथली जबाबदारी पक्षाने माझ्यावर दिली होती। त्याच्यामुळे त्यांना विरोधीवाल्याला काही चारा पाणी राहिल्याने लोकांनी नाकारलं आणि त्याचा मला बदनाम करण्याचा पूर्णपणे हे प्रयत्न करीत आहे। बरं, पण कोणावर तुमचा हा रोख नेमका कोणावर आहे? कोणी स्पेसिफिक? विरोधी पक्षाचे बघा, विरोधी पक्षाचे लोक हेच काम करू आले, मला एवढे बदनाम करू आले की अधिकाऱ्याला म्हणतात 1 कोटी रुपये दिले, व्हिडिओ त्याच्यात टाकला, त्या अधिकाऱ्याला मशिनी मॅनेज केल्या, आम्ही 7व्या फेरीत पुढं होतो। माझं म्हणणं आहे 8व्याही फेरीमध्ये पूर्णपणे आम्ही पुढंच होतो, पुढेही माझं नाही 8ही फेऱ्यामध्ये। त्याची शहानिशा केली पाहिजे, निवडणूक विभागातून याची माहिती घेतली पाहिजे आणि 8ही फेऱ्याची माहिती घेतली पाहिजे। बदनाम करून सनी लोकशाहीचं दळा झोपण्याचं काम लोकांनी मतदान केलं, निवडून आम्हाला लोकांनी दिलं। मी काय नवीन आमदार थोडी आहे, ते संत आमदार आहे। हे बदनाम करण्याचा प्रयत्न करू लागले।
बरं, पण मग आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? कारण एवढी बदनामीकारक करणारी जर ऑडिओ क्लिप व्हायरल होत असेल तर काय नेमकी पुढची भूमिका काय असणार आहे? तर मी कोर्टाशी लढाई करेन, माझी बदनामीचा अपराध दावा दाखल करेन. ठीक. धन्यवाद. आपण बोललाच. ही 24 तासकडे आपली प्रतिक्रिया दिली. नारायण कुचे आपल्या बरोबर होते, भाजपचे आमदार. आणि ही कथित ऑडिओ क्लिप मोडतोड केलेली आहे, ही माझा आवाजच यामध्ये नसल्याचा त्यांचा दावा आहे आणि या संदर्भात आता ते कोर्टामध्ये जाणार असल्याची भूमिका त्यांनी सांगितली.